परतवाडामध्ये लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सध्या अयान अहमद आणि हुजर खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे। मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये एकच पीडिता तरुणी समोर आली आणि तिच्या जबाबांती या दोघांवरती कारवाई करण्यात येते आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी सुरेंद्र आकोडे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेंद्र, गेल्या 8 दिवसांमध्ये ह्या सगळ्या घटनेचा उलगडा झालेला आहे। आज पोलीस कोठडी संपती आहे या आरोपींची। आज कोर्टामध्ये यांना हजर केलं जाणार आहे। काय माहिती आहे, काय घडू शकतो कोर्टात आज? नक्कीच सिद्धेश, खरं तर 7 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर यातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि हुजेर खान या दोघांनाही आज अमरावतीच्या अचलपूरच्या न्यायालयामध्ये हजर केला जाणार आहे। नेमकं पोलीस कोठडीत आणखी वाढ मिळावी यासाठी पोलीस जे आहे ते न्यायालयाला मागणी करू शकतात की पोलीस कोठडी आणखी 3 ते 4 दिवसाची वाढवी द्यावी, कारण की सखोल चौकशी जी आहे ते अजूनही या दरम्यान बाकी आहे। कारण की या प्रकरणामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 8 आरोपी पोलिसांनी अटक केली होती आणि केवळ एकच पीडित तरुणी जी आहे ती या संदर्भात बयान देण्यासाठी पुढे आलेली आहे। एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं अयानच्या समाज बांधवांनी देखील त्याच्या कुटुंबावर आणि अयानवर बहिष्कार टाकले असल्या कारणानं एकंदरीत सगळं वातावरण त्या ठिकाणी तणावाचं निर्माण झालंय। त्यामुळे अचलपूरच्या न्यायालयामध्ये अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लागलाय आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आज अचलपूरच्या न्यायालयामध्ये अयानला आणि हुजेर खानला दोघांनी हजर करू शकतात आणि न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्याची पाळवण्याची शक्यता देखील या ठिकाणी दाट वर्तवण्यात येते। ज्या पद्धतीनं अयानचे वेगवेगळे पुरावे, वेगवेगळे खुलासे दर दिवसाला येत आहेत, त्याची सखोल चौकशी व्हावी हीच मागणी या ठिकाणी राहणार आहे। आज आरोपीचे वकील देखील आपली बाजू या ठिकाणी मांडणार आहेत। नेमकं काय षडयंत्र, काय रणनीतीचे आरोपीच्या बाजूने असतात हे देखील बघणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं अचलपूरच्या परिसरामध्ये, या न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद सुरेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।